वार बुधवार शरीरातील दुसरे महत्त्वाचे चक्र स्वाधिष्ठान चक्र, ज्याचे स्थान आहे नाभीच्या 4 बोटाखाली, त्याला सक्षम करण्याचा आजचा दिवस. हे चक्र आहे जलतत्वाशी संबंधित, चंद्रग्रहाशी संबंधित आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्ता त्यांना वाव मिळवण्यासाठी या चक्रावर रेकीची साधना करणे खूप फलदायी ठरते. स्वाधिष्ठान चक्र जे नाभीच्या 4 बोटे खाली आहे, याचा रंग आहे तो केशरी रंग आहे. या चक्राची साधना करण्या अगोदर जे रेकीचे साधक आहेत त्यांनी रेकीची प्रार्थना म्हणायची आहे. सगळ्या रेकी गुरूंचे आभार मानायचे, सगळ्या दैवी शक्तींना आवाहन करायचे आणि मग ह्या वैश्विक शक्तीला आवाहन करायचे. त्याचबरोबर एंजेलिक लाइटनिंग, सकारा रेज यांना आवाहन करून मग तुम्ही ज्यांचे रेकीचे चिन्ह ज्यांना मिळालेले आहेत ती चिन्ह काढून मग ह्या चक्रावर तुम्ही रेकी घ्यायची आहे. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र असे मानण्यात येते की आपलं हे शरीर आहे हे 70% जलाने व्यापलेले आहे. म्हणून अतिशय महत्त्वाचे असलेले हे चक्र जे आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्ता, कल्पकतेशी संबंधित आहे. चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळून आपली कार्यक्षमता वाढण्यासाठी ह्या चक्रावर तुम्ही रेकीची साधना करायची आहे. विविध नाते संबंधांशी पण संबंधित हे चक्र आहे, कारण उत्पत्तीशी संबंधित विविध अवयव ह्या चक्रामध्ये आहे. त्याचबरोबर विसर्जन क्रिया पण ह्या चक्रामध्ये होत असते. नको असलेल्या विचारांना लांब करण्यासाठी आणि त्याचबरोबर नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकून देण्यासाठी जेव्हा तुम्ही सातत्याने या चक्राचे मूळ बीजमंत्र आणि उपबीजमंत्र याचं उच्चारण करता, त्याद्वारे या चक्रामध्ये जर कोणाला काही अडथळे असतील, किडनी संदर्भात जर कोणाला काही प्रॉब्लेम असतील, हार्मोन्सच्या संदर्भात, युटरसच्या संदर्भात, तर ते त्रास कमी होण्यासाठी जेव्हा तुम्ही सातत्याने बीजमंत्रांचं उच्चारण करता, जे काही त्रास आहेत त्या त्रासाची तीव्रता कमीच व्हायला लागते. तुमचा हवा फक्त दृढ विश्वास या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीवर, जलतत्वावर, रेकी साधक जे आध्यात्मिक आहेत त्यांनी पवित्र नद्यांचे स्मरण करायचं आहे. जसं गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा. आपण ज्या गावात राहतो त्या गावातील नदीचे स्मरण करायचे आहे. जसे आपण पुण्यात राहतो तर पुण्यामध्ये मुळा मुठा नदीचं स्मरण करून, किंवा मराठवाड्यातले लोकांनी गोदावरी नदीचे स्मरण करून मग ह्या चक्राची रेकी साधना करायची आहे. चंद्रग्रहाला आपल्या आज्ञाचक्रातनं बघायचे, चंद्राला मनापासून नमस्कार करायचा आहे. चंद्रग्रह ज्याचा संबंध आहे चंद्रनाडीशी, डाव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या या स्थूल शरीराला शीतलता मिळत आहे आणि ज्याच्यावर आधारित आहे आपले पूर्ण शरीरशास्त्र. असे मानण्यात येते की 72,000 नाड्यांचे जाळे, त्याचे केंद्रस्थान हे नाभीच्या मागच्या बाजूला आहे आणि मूळ स्थान हे स्वाधिष्ठान चक्रामध्ये आहे. जेव्हा सातत्याने तुम्ही ह्या 72,000 नाड्यांना ऊर्जा देत असता, त्याद्वारे तुमची प्राणशक्ती वाढून आंतरिक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. असे हे महत्त्वाचे स्वाधिष्ठान चक्र. इथे कल्पनेमधून आपण 6 पाकळ्यांचे
सुंदर असे केसरी रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्या मधल्या गाभ्यावर आहे वम बीजाक्षर आणि बाकी उपबीजाक्षरं, ज्याच्या उच्चारणाने इथे तुम्हाला कंपन जाणवतात. प्रत्येक वेळेला रेकीची साधना करताना दीर्घ श्वास घ्यायचा, श्वासाला रोखायचं आणि मग सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय. ओम रूपी या शक्तीचा ध्यास आपण घेतलेला आहे. प्रत्येक वेळेला ओम आधी म्हणायचं, मग बाकी उपबीजमंत्र म्हणायची आहे. वम बम भम मम लं रं यं खूप आभार मानायचे सक्षम स्वाधिष्ठान चक्राचे, इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप खूप आभार. या ब्रह्मांडीय शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. या क्षणाचे खूप आभार. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार.